नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे बहुचर्चित तलाठी भरतीच्या निकालाच्या बाबत। भरती निकालाबाबत अपडेट घेणार आहोत। सोबतच तलाठी भरतीची निवड यादीची तारीख कधीपर्यंत डिक्लेअर होणार आहे असा ऑफिशियल सोर्सनुसार आणि म्हणजे ऑफिशियल काय नोटिफिकेशन आलेली आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत। त्यानंतर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ऐकलंच असेल की तलाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी गुड न्यूज आहे। निवड यादी लवकरच आणि 26 जानेवारीला नियुक्ती पत्र मिळण्याची शक्यता। हे सर्वची सर्व न्यूज तुम्ही ऐकली असेल। हे बघू शकता तुम्ही, हे आपल्या रेव्हेन्यू डिपार्टमेंट जे आहे महाराष्ट्र शासनचं, त्यांनी काल ट्विट केला होता की तलाठी निवड यादी आठवड्याभरात, याद्यांचे काम अंतिम टप्प्यात, 26 जानेवारीला नियुक्ती पत्रे मिळण्याची शक्यता। याच्यावरती सविस्तर या न्यूजवरती या कटिंगवरती मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे। 1-1.5 तासापूर्वीच अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता। तरी ज्या विद्यार्थ्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी आहे की तुमची आठवड्याभरातच अंतिम निवड यादी जाहीर केल्या जाणार आहे आणि अशी शक्यता आहे की 26 जानेवारीपर्यंत तुम्हाला नियुक्ती पत्रे सुद्धा मिळण्याची शक्यता आहे। तर आता ॲक्च्युली जर विचार केला आपण सरासर, तर नेमकी तारीख काय असू शकते आपल्या निवड यादी लागण्याची? कारण आज 19 तारीख, आपण सविस्तर आपले लॉजिकली एक विचार करू। तुम्ही बघू शकता आता तलाठी भरतीची निवड यादीची तारीख शक्यता कोणत्या कोणत्या तारखा आहेत, म्हणजे निवड यादीची तारीख नेमकी कोणती असू शकते। तर आता आज जो आपण व्हिडिओ बनत आहे ती म्हणजे 19 तारीख। त्यानंतर जर विचार केला आपण समजा एक लॉजिकल विचार केला तर उद्या 20, 21, 22, 23, 24, 25, 26 आपल्याला असं सांगण्यात आलं आहे ट्विटमध्ये। रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं जे ट्विट आहे ऑफिशियल ट्विट आहे ते सरिता नरके यांनी दिलेली, ते ऑफिशियल बातमी आहे। सरिता नरके कोण आहेत तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की आपली तलाठी भरती परीक्षा समन्वयक आहेत। म्हणजे ही परीक्षेचे समन्वयक कोण होते तर आपल्या सरिता नरके होत्या। तर या सरिता नरके यांनी हे ऑफिशियल माहिती दिलेली आहे आणि त्यांनी असं सुद्धा सांगितलं आहे की 26 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहे। मग अंतिम यादी नेमकी कधीपर्यंत लागू शकते तर बघू शकता आपण 26 जानेवारी, तर समजा त्यांनी सांगितलं नियुक्ती पत्र दिले म्हणजे याच्या अगोदरच तुमचे निवड यादी जाहीर केल्या जाणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा केल्या जाणार आहे। पण एक आपण सर्वसाधारण जर विचार केला तर बघू शकता आज 19 जानेवारी आहे। मग 19 जानेवारीला आज रात्री 11 वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता खूप दाट आहे आणि उद्या 20 जानेवारी कदाचित उद्या शनिवार आहे, उद्या सुद्धा लागू शकते। परंतु म्हणून हे आपण ग्रीनमध्ये ठेवलेले आहे। 19 आणि 20 तारखेला तुमचा रिझल्ट हमखास लागू शकतो, याची गॅरंटी नाही आहे। परंतु एक लॉजिकली जर विचार केला आपण तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आहे मग एवढे दिवस बाकी उरतात, याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं कारण की 24 तारखेला जर नियुक्ती पत्र द्यायची असतील तर। परंतु जर 19ला आणि 20ला तुमची निवड यादी नाही लागली तर मग पुढे काय? तर 21 तारखेचा येतो संडेला निवड यादी जाहीर होणार नाही कारण संडेला सुट्टी असतो। त्यानंतर 22 तारखेला सर्वांनाच माहीत आहे महाराष्ट्र सरकारने 22 तारखेला संपूर्ण शासकीय स्तरावरती सुट्टी जाहीर केली आहे। तसं भारतामध्येच आहे, त्याचं कारणही तुम्हाला माहीत आहे की राम मंदिरामध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यानिमित्त सर्वच ठिकाणी तो उत्सव साजरा केला जाणार आहे। त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत आहे की या दिवशी सुद्धा लिस्ट लागण्याचे चान्सेस नाहीत। म्हणजे तुम्हाला माहीत असायला पाहिजे 21 आणि 22ला तुमची लिस्ट लागणार नाही, परंतु 19 आणि 20 तारीख जी आहे म्हणजे आज 19ला रात्री 11 वाजेपर्यंत 19ला आज आपण वाट बघू शकतो। त्यानंतर 20 तारखेला तुम्ही हाफ डे असतो, परंतु 20 तारखेला सुद्धा तुम्ही वाट बघू शकता निकालाची। परंतु 21 आणि 22 जर 19 आणि 20ला जर रिझल्ट लागला नाही तर 21 आणि 22ला रिझल्ट लागण्याचे चान्सेस नाहीत कारण की 21 आणि 22ला ऑफिशियली गव्हर्नमेंटच्या सुट्ट्या असतात आणि या गव्हर्नमेंटच्या सुट्ट्या असल्यामुळे या 2 दिवसाला रिझल्ट लागणे शक्य नाही। म्हणून तुमचा जर रिझल्ट लागला तर मग 100% 23 तारखेला किंवा 24 तारखेला लागण्याचे चान्सेस आहे। मग 23 आणि 24 तारखेला जर तुमचा निवड यादी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची जी यादी असते ती जर जाहीर झाली तर मग 26 तारखेपर्यंत नियुक्ती पत्र देण्याचं कसं काय शक्य आहे? तर मग ते शक्य होणार नाही। मग जर आपल्याला ज्या तलाठी भरतीच्या ट्विटमध्ये आपण वाचलं आहे की 26 जानेवारीपर्यंत नियुक्ती पत्रे देण्यात येतील अशी शक्यता आहे, असं जर असेल तर आज आणि उद्या म्हणजे 19 तारखेच्या रात्री 11 वाजेपर्यंत आणि 20 तारखेच्या रात्री 11 वाजेपर्यंत
तुमची अंतिम निवड यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे 2 दिवस तुम्हाला डॉक्युमेंट जमा करण्यासाठी आणि 23 आणि 24 तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकते आणि 25 तारखेला अंतिम निवड यादी सुद्धा लागू शकते आणि 26 तारखेला तुम्हाला नियुक्तीपत्र मिळण्याची शक्यता दाट आहे. जर या 2 दिवसामध्ये जर आपली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची निवड यादी जर लागली तर. अदरवाईज तुमचं जर 23-24 तारखेला जर निवड यादी जाहीर होत असेल तर मग 26 जानेवारीला तुमचं काय म्हणतात त्याला तुमची अंतिम निवड यादी म्हणजे जी तलाठी प्रत्यक्षात होणार आहे त्यांची यादी लागण्याचे चान्सेस नाहीत. म्हणजे नियुक्तीपत्रे मिळण्याचे चान्सेस नाहीत. म्हणून तुम्ही आज रात्री 11 वाजेपर्यंत वाट पाहू शकता. आज जर लागली तर 100% 26 जानेवारीला नियुक्तीपत्र मिळणार आहे. 20 तारखेला जरी लागलं तरीही 26 तारखेला नियुक्तीपत्र मिळण्याचे चान्सेस आहे. परंतु जर 19 आणि 20ला नाही लागलं तर मग 23-24 हेच डेट खाली आहे. मग या दिवशी लागू शकतो. तर त्यावेळेस 26 तारखेला नियुक्तीपत्र मिळण्याची चान्सेस उरत नाहीत. म्हणून जर ट्विटमध्ये जर 100% ॲक्युरेसी असेल त्यांच्या की 26 तारखेपर्यंत म्हणजे 26 तारखेला प्रजासत्ताक दिनानिमित्त नियुक्तीपत्रे जर तलाठी साहेबांना द्यायचे असतील तर 19 आणि 20 तारखेलाच तुम्हाला निवड यादी जाहीर करावी लागेल. आता तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर ही आपले पॉसिबल तारखा आहेत की तलाठी भरतीचा निकाल केव्हा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या वीकमध्येच तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. कारण की तसं ऑफिशियली नोटिफिकेशन आलेली आहे सरिता नरके जे तलाठी परीक्षा समन्वयक होते यांच्या थ्रू. त्यामुळे याची चिंता तुम्ही सोडून द्या आता की निकाल लागणार आहे किंवा नाही लागणार आहे. ते 100% शुअर झालेलं आहे आता की तलाठी भरती कॅन्सल होणार वगैरे नाही. 100% तलाठी भरतीचा रिझल्ट लागणार आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर योग्य ते व्यक्ती असतील म्हणजे टॉपरचे व्यक्ती असतील त्या सर्वांनाच नियुक्ती मिळणार आहे. आणि याच्यात जर कोणी केसेसमध्ये वगैरे असेल तलाठी भरतीच्या त्या प्रकरणांमध्ये वगैरे असेल कुठे अटकलेला तर त्या विद्यार्थ्यांची अजिबात सिलेक्शन होणार नाही. याची सुद्धा खात्री आपल्याला असायला हवी. आणि सोबतच एक पूर्वसूचना द्यावीशी वाटते सर्व विद्यार्थ्यांना. ती पूर्वसूचना अशी की जर तुम्ही अजूनही डॉक्युमेंट जमा केलेले नसतील तर काय करा तुम्ही लवकरात लवकर डॉक्युमेंटची एक लिस्ट बनवा. आता बऱ्याचशा सोशल मीडियावरती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती किंवा तुमच्या ॲडव्हर्टाईजमध्ये सुद्धा डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. ती सर्वचे सर्व डॉक्युमेंट क्लिअर असायला हवे. नेमकं काय काय असायला हवं जनरलमध्ये जर सांगितलं तर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म असायला हवा. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म सोबतच तुमचे सर्व डॉक्युमेंट मग त्याचा कास्टमध्ये जसं कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी असेल तर फार छान ते सुद्धा जवळ ठेवा. डोमेसाईल्स ठेवा. नॉन क्रिमिलेयरमध्ये येत असताल तर ते हजर ठेवा. त्यानंतर सोबतच तुमच्या गुणपत्रिका 10वी 12वी त्यानंतर ग्रॅज्युएशनची डिग्री त्यानंतर गुणपत्रिका त्यानंतर सोबतच तुमच्या आधार कार्ड असतील बाकीच्या ज्याही बेसिक रिक्वायरमेंट असतील त्या 100% जवळ ठेवा. म्हणजे वेळेवरती तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. आणि ते जे सर्टिफिकेट असते आपलं MSCITचं तर MSCITचं सर्टिफिकेट असेल तर जवळ ठेवा. नसेल तर काही टेन्शन घेण्याची गरज नसते. 2 वर्षाचा कालावधी दिला जातो. 2 वर्षामध्ये तुम्हाला तलाठी भरतीसाठी MSCIT पूर्ण करून झाल्याचं दाखवल्या जाऊ शकते आणि ते तुम्ही करू सुद्धा शकता लागल्यावरती सुद्धा. त्यामुळे त्याचा जास्त लोड घ्यायचा नाही. बेसिक डॉक्युमेंट सर्व जवळ ठेवायचे आणि काही डॉक्युमेंट जर नसतील तर ते अप्लाय जर केलेले असतील तर तसं तुम्ही म्हणजे ते पोचपावती सुद्धा त्यांना देऊ शकता. त्यामुळे तुमच्या डॉक्युमेंट नसण्यानं किंवा असण्यानं त्याचा फारसा फरक पडणार नाही. परंतु डॉक्युमेंट जर व्यवस्थित असतील तर काहीच गडबड होणार नाही. आता चला शेवटी तेवढंच म्हणू इच्छितो. व्हिडिओला लाईक केला नसेल लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब जर केला नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.